वडिलांच्या डोळ्यासमोरच मुलीसह साळ्याला जलसमाधी। तालुक्यातील गट ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येत असलेल्या प्रसिद्ध जपाळेश्वर देवस्थान तलावात सकाळच्या सुमारास वडिलांसोबत पोहायला गेलेल्या एका 13 वर्षीय मुलीचा व तिच्या 33 वर्षीय मामाचा वडिलांच्या डोळ्यासमोरच बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे। प्राप्त माहितीनुसार हर्षाली विनोद माकडे वय 13 वर्ष राहणार भोजापूर मानापूर तालुका रामटेक ही आपले वडील विनोद माकडे सोबत जपाळेश्वर देवस्थान येथे पोहायला आली होती। त्याच्या सोबत तिचे मामा अजय वामन लोहबरे वय 33 वर्ष राहणार खात भंडारा हे देखील आले होते। दरम्यान हर्षाली सर्वात आधी पाण्यात उतरली, मात्र तिला पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली। तिला बुडताना पाहून तिचे मामा तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाणी खोल असल्याने दोघेही बुडू लागले। शेवटी वडिलांच्याच डोळ्यासमोर मुलीचा व साळ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली। घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। स्थानिक गोताखोरांच्या मदतीने दोनही मृतदेह बाहेर काढण्यात आले व उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक या ठिकाणी नेण्यात आले। शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले। जपाळेश्वर देवस्थान तलावात कुठल्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आले नसल्याने हा अपघात घडला असावा असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.